अमेरिका आणि इराणमधील संघर्ष मावळत असल्याची चिन्ह असताना नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय घेतला आहे। सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय मागे घेत पुन्हा निर्बंध लादण्यात आले। अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला। अमेरिकेच्या नाकेबंदी न उठवण्याच्या निर्णयामुळे इराण नाराज। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय मागे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे इराण संतापला। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा इराणने घेतलेला निर्णय 24 तासांत पुन्हा बदलला। होर्मुझ खुली करण्याच्या निर्णयाने गेल्या काही काळातील तणाव निवळला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमेरिकेने इराणच्या बंदर परिसरात सुरू केलेली नाकेबंदी मागे घेतलेली नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं इराणच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। जोपर्यंत अमेरिका नाकेबंदी हटवणार नाही तोपर्यंत होर्मुझमधून जहाजांना जाऊ दिलं जाणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे। होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण पूर्ववत झाले असून सध्या सशस्त्र दलांच्या कडक देखरेखीखाली आहे। अमेरिका इराणी बंदरांवरील नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत जहाजांची ये-जा रोखली जाईल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काही आक्रमक विधानही इराणच्या या नाराजीमागे असल्याचं मानण्यात येतं। इराणने अणु कार्यक्रमाबाबत करार केल्याशिवाय अमेरिकेची नाकेबंदी हटवली जाणार नाही असं विधान ट्रम्प यांनी केल्याने इराणने पुन्हा निर्बंधांची भूमिका घेतल्याचं सांगण्यात येतंय। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत इराणची सहमती। दोन्ही देशांत करार होत नाही तोपर्यंत नैसर्गिक नाकेबंदी सुरू राहणार। इराण सोबत येत्या 2 दिवसात पुन्हा चर्चा। स्थायी युद्धबंदीबाबत चर्चा। अमेरिकेच्या मदतीने समुद्रात पेरण्यात आलेले सुरुंग काढण्याचं काम इराण मार्फत सुरू। इराण त्यांच्याकडे असलेले युरेनियम अमेरिकेला सोपवणार। इराणची अणु कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगितीची तयारी। ट्रम्प यांचे हे दावे खोटे असल्याची भूमिका इराणने घेत होर्मुझवर पुन्हा निर्बंध लादले। या सगळ्यातून पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। जागतिक नियमांचा जर दाखला आपण घेतला तर इराणनं अशा प्रकारे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं किंवा हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेनं आखातामध्ये येऊन अशा प्रकारचं नेव्हल ब्लॉकेड करणं हे आंतरराष्ट्रीय मानकांच्या आणि नियमांच्या पूर्णतः विरोधात आहे। परंतु वर्चस्वाच्या लढाईमध्ये आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देत इराण आणि अमेरिका हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून दादागिरी करतायत आणि हीच दादागिरी मोडून काढण्यासाठी आता जगातल्या महत्त्वाच्या राष्ट्रांनी त्यातल्या त्यात चायना, रशिया, भारत, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन एक प्रकारे महत्त्वाची कारवाई करणं आवश्यक आहे। या घडामोडीमुळे अनेक भारतीय तेलवाहू जहाजांना पर्शियन गल्फमधून परत फिरावं लागलं। सन्मार हेराल्ड, देश गरिमा, देश वैभव आणि देश विभोर ही जहाजं दुबईहून होर्मुझकडे जात असताना मध्यातच परतली। सध्या ही जहाजं केश्म बेटाच्या परिसरात थांबलेली आहेत। आतापर्यंत भारताचे 8 टँकर सुरक्षितपणे होर्मुझ पार करून देशातील विविध बंदरांवर पोहोचले। यापूर्वी इराणने भारत, पाकिस्तान, इराक, रशिया आणि चीन सारख्या मित्र देशांच्या जहाजांना मार्ग वापरण्याची परवानगी दिली होती। आता या नव्या तणावाच्या स्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसाठी परिस्थिती चिंताजनक झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।